आज आम्ही सर्व कोळी बांधव रावेर तालुक्यातील एक निवेदन देण्यासाठी आलो आहे की मंडळ अधिकारी खानापूरचे मंडळ अधिकारी यासीम तडवी यांनी आपल्या समाजातील जे कोळी समाज बांधव आहे ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना 36 नोंदी आमच्या उतारावर करून द्या, पण ते न करता त्यांनी समाज बांधवांना अरेरावीची भाषा वापरत तुम्ही आदिवासी कोळी नाही, तुम्ही खानदेशमध्ये आदिवासी कोळी नाही असे उद्गार काढले आणि तुमच्या नोंदी करत असताना तुमचा जो काय पुरावा आहे हा विषय त्यांनी आपल्या समाज बांधवांना सांगितला। पण विषय असा आहे की कलेक्टर साहेबांचं लेटर आहे, तहसीलदार साहेबांचं लेटर आहे आणि शासनाचा एक परिपत्रक आहे की ज्या जमिनी आपल्याला इनामी जमिनी भेटलेल्या आहे तिच्यावर आदिवासी नोंदी करण्यात याव्या ह्याच्या शासनाचं परिपत्रक आहे। हे असून सुद्धा हा मुजोर अधिकारी सर्कल हा आपल्या समाजाच्या जमिनीवर नोंदी करत नाही। तो त्याचं कारण असं की त्याला असं वाटते की बाबा आपण याच्यावर नोंदी केल्या तर आपलं काहीतरी म्हणजे आपला द्वेष करतो, तो द्वेष करून त्याची काहीतरी आर्थिक काही मागणी असू शकते की बाबा नोंदी केल्यावर आम्हाला काही भेटलं पाहिजे असा आमचा एक अंदाज आहे। तर म्हणून आम्ही त्याच्या विरोधात काही कारवाई तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील यांनी 7-8 दिवसात नाही केली तर आम्ही रावेर तालुक्याच्या वतीनं सर्व समाज बांधव 7-8 दिवसात एक मोठं जिल्ह्यावर व प्रांत ऑफिसला एक तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन काढू आणि त्यांनी जे चुकीचं काम केलं आहे ते शिक्षा नाही मिळाली तर त्यांना आम्ही आमच्या कोळी समाजाच्या पद्धतीनं कोळी समाज काय आहे त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू। आज जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका अंतर्गत येणारे मंडल महसूल अधिकारी खानापूर यासीम तडवी यांनी जे समाज बांधव गेले असता 36 ज्या इनामवर्गाच्या जमिनी आहेत त्या 36च्या नोंदी लावल्यानंतर प्रांताकडून सर्टिफिकेट इश्यू होते आणि मुळात तिथेच त्यांनी अडवणूक केलेली आहे। काही समाज बांधव गेले असता त्यांना तुमची जात ठरवण्याचा अधिकार आम्हाला असताना ती आमची जात ठरवणारे कोण असा प्रश्न समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि हास्यास्पद विषय असा आहे की शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत शासनाची जबाबदारी आहे की जे कोळी आदिवासी आहेत त्यांच्या जमिनी शासनाने चावडी वाचन करून लावून देणे ही शासनाची जबाबदारी आहे। तिचं आम्ही आज प्रांत साहेब असतील तहसीलदार यांना या निवेदनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शासनाने ती भूमी घ्यायची आहे।